अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात येत असलेल्या वडगाव मावरे येथे नुकतेच देवमाता गायीचे देवासन झाले आणि हे देवासन झाल्यामुळे ज्या कुटुंबाने गायला सांभाळले किंवा गावकऱ्याने त्याची पूजा अर्चना केली यामुळे हे कुटुंब सध्या दुःखात आहे आणि या गायीची पूर्ण विधिवत प्रमाणे पूजना अर्चना करत जसं मानवाचं केलं जातं त्याप्रमाणे त्यांची अंत्ययात्रा व दफनविधी संपूर्ण झालेला आहे आणि एक गोमातेचे समाधी स्थळही तिथे होणार आहे आणि या देवमातेचं महाप्रसादाचं आयोजन दिनांक 5 समजा 3 जानेवारीला करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि अतिशय दुःखमय वातावरण सध्या आहे आणि देवमाता आता या गावात एक प्रकारे मंदिरही तिथं उभारण्यात येईल असं गावकऱ्याचं म्हणणं आहे आणि या गोमातेला सध्या शासनाने एक दर्जासुद्धा आता सध्या दिलेला आहे राजमातेचा। या संदर्भाला त्या गावाचे जे पाटील आहे हे बोलणार आहे या विषयावर। मी वडगाव येथील रहिवासी, माजी उपसरपंच आणि युवा स्वाभिमान पार्टी कार्यकर्ता, उपजिल्हाप्रमुख। माझ्या गावातील राजू गुंजरकर कुटुंब यांनी गोमातेची खूप सेवा केली आणि त्या गोमातेचं देवासन झालं आणि 21 तारखेला त्या गोमातेचं देवासन झालं आणि त्यांनी त्या गोमातेचा पूर्ण अंत्यविधी चांगल्या रीतीने पार पाडला आणि 3 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। त्या कार्यक्रमाला जवळपास 800 ते 1000 लोकांचा कार्यक्रम रात्री त्यांनी आयोजन केलेला आहे आणि त्या कुटुंबावर एक म्हणजे त्यांनी आईवडिलासारखी सेवा करून आजच्या कुटुंबात स्वतःच्या आईवडिलालासुद्धा लोक मानत नाही आणि त्या गायीवर एवढं प्रेम करून त्या कुटुंबांनी एक आदर्श निर्माण केला। एवढं बोलून माझं आणि आता देवमातेची एका प्रकारचं संपूर्ण आव्हान त्यांनी आता केलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत जे गणेशदासजी गायकवाड आहे हे समाजकार्यात मोठ्या प्रमाणात त्यांचं जिल्ह्यात कार्य असते, ते आपल्यासोबत या गोमातेच्या संदर्भात बोलणारं जे आयोजन सध्या त्या गावामध्ये केलं आहे, काय आयोजन असेल त्या गावामध्ये? नमस्कार, मी गणेशदास गायकवाड, प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी। मी हिंदू धर्माला एक मानणारा व्यक्ती आहे। माझं एक मत असं आहे की आज आपण गायीची लोक जे कत्तली करतात त्या कत्तलीवरती आता शासनाने गोहत्या बंदीचा कायदा आणला, परंतु अजूनपर्यंत त्याच्या पाहिजे तसा अंमल झालेला नाही। अजूनही सर्रास गायीची कत्तली होत आहेत। शासन प्रशासन त्यांना पायबंद घालण्याचं काम करते, परंतु त्याच्यात जनजागृती व्हावी, याहीपेक्षा जास्त व्हावी, लोकांमध्ये हे त्याचं प्रमाण वाढावं। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्याप्रमाणे वडगाव मावरे या ठिकाणी जे गुंजरकर कुटुंब आहे त्यांच्याकडे जी गाय होती ती गाय नसून तो माता म्हणून त्यांनी संबोधलं आणि गायीला मातेचा दर्जा आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्याला शासनाने सुद्धा तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे। गायीचं संगोपन करणे, गायीला पाळणे, सुरुवातीला काही शेतकरी म्हणत होते की बा गाय पाळण्यासाठी आमच्याकडे पैसा पण नाही आहे, म्हणून आम्ही ते काही लोक जेव्हा भाकड झाली तर ते कत्तली कसायाकडे जात होते, परंतु हिंदू धर्मामध्ये त्याला मान्यता नाही आहे। गायीला हा आईचा दर्जा आहे एखादा, त्याच्यामुळं आपण त्या गायीला आईचा दर्जा दिल्यामुळं त्या गावातील लोकांचं जे गुंजरकर कुटुंब आहे यांनी पूर्ण समाजाला, हिंदू समाजाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला एक संदेश दिला आहे की गाय ही आईचा दर्जा असल्यानंतर तिला आपण कुठेही कत्तलीसाठी देऊ नये। ज्याप्रमाणे आपण आईवडिलाचा अंत्यविधी करतो आणि ही गाय वृद्धावस्थामध्ये असताना देवासन झाली, आता त्या गायीचं रूपांतर देवमातेमध्ये झालेलं आहे आणि संपूर्ण गावकरी मंडळी दुःखाच्या शोकामध्ये आहे। हे एक अत्यंत म्हणजे ऊर्जा मानणारी बाब आहे आणि आमच्या सर्व लोकांना त्यापासून प्रेरणा घेणारी बाब आहे। एकीकडे गाय सध्या अमरावती जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यात गायचं सध्या कुठेही असं गाय विकत मिळत नाही किंवा बडनेरा मोठा बाजार भरतो, चांदूर बाजार पण गायचं असं मार्केट नाही का इथं गाय उपलब्ध झाली पाहिजे। अनेक कुटुंबांना गाय पाळीव प्राणी म्हणून आपल्या घरी नेऊ शकतो आता, मात्र जशी पाहिजे आपल्याला तशी गाय मिळत नाही। या संदर्भात शासनाने गायचे डेपो इथं तयार करायला पाहिजे, गायचा स्पेशली एका बाजार तयार करायला पाहिजे। यावर काय तुमचं मत असेल? माझं मत असं आहे की ज्याप्रमाणे आपण बैल बाजार करतो, ज्याप्रमाणे जनावरांचा बाजार जसा शुक्रवारला बडनेरे या ठिकाणी बैल बाजार भरत असतो, त्याप्रमाणे गायींचा बाजार भरला पाहिजे। आज आपण पाहतो की शासन म्हणते एकीकडे की कृत्रिम शेती करण्यापेक्षा रासायनिक शेती करा, पण रासायनिक करण्यापेक्षा आपल्याला जी आता म्हणतो त्याला सेंद्रिय शेती, आणि सेंद्रिय शेतीला आपल्याला शेण लागतं, आता ते मिळत नाही। पहिले गाई म्हशी हे आपण पाळत होतो, त्याप्रमाणे जे जुनी आपली संस्कृती आहे ती संस्कृतीचं पालन झालं पाहिजे। अनेक गाई प्रत्येकाच्या घरात एक गाय असली पाहिजे। आपल्यासोबत गणेशदासजी जिथं गायकवाड आहे यांनी संबोधित केलं आणि जे उपसरपंच आहे पाटील यांनी पण गाय संदर्भात सांगितलं आणि आता एक आव्हान त्यांनी महाप्रसादाला याचे केले आहे।